मी ॲडव्होकेट करण गायकवाड, सहसचिव छत्रपती संभाजीनगर. आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे छत्रपती संभाजीनगर वकील संघाने अ, पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये जवळपास सगळेच वकील सहभागी झाले होते. तसेच आज कोर्टाचं काम बंद ठेवलं होतं वकील संघातर्फे. आणि 19 तारखेला आपल्या सातारा पोलीस स्टेशन येथे एका 2 वकिलांवर बेकायदेशीरित्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळं सदर संबंधित पोलीस स्टेशनच्या पी-आय वरती कायदेशीर कारवाई करून त्याचं निलंबन करावा, यासाठी सदरचा आज मोर्चा काढण्यात आलेला होता. तर सगळे वकील संघाचे मेंबर हे सगळे आज सी-पी साहेबांना भेटून त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की या संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी म्हणून. तसा सी-पी साहेबांना आम्हाला शब्द दिलेला की या संदर्भात सगळी चौकशी केली जाईल आणि चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नमस्कार सर। सीपी साहब ने आपको क्या आश्वासन दिया है? सीपी साहब ने हमको ऐसा आश्वासन दिए कि वो ये जो जो पूरा जो प्रकरण है इसकी पूरी चौकशी करेंगे और संबंधित जो अधिकारी संग्राम टाटे इसको निलंबित करेंगे एक चौकशी करके। ओके सर। न्यूज वन औरंगाबाद को आपका कीमती वक्त देने के लिए बहुत बहुत शुक्रिया। थँक्यू। मी ॲडव्होकेट दिनेश देशमुख, छत्रपती संभाजीनगर। आमच्या बारचे 2 वकील जे आहेत त्यांच्या विरुद्ध सातारा पी-एस येथे पी-आय यांनी बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल केला होता। त्या संदर्भामध्ये एक खोटी प्रेस सुद्धा जाहीर केली होती। त्याचा निषेध म्हणून आज वकील संघाने सी-पी ऑफिस येथे मोर्चा काढला होता। तसेच आजचं कोर्टाचं कामकाज सुद्धा पेन डाऊन या रीतीने बंद आहे। तसेच सी-पी साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की संबंधित जो अधिकारी आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून त्याचं निलंबन करण्यात येईल। मी ॲडव्होकेट कैलास जाधव, आज जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा वकील संघाचे सदस्य यांच्यावरती सातारा पोलीस स्टेशन येथे पी-आय ताठे यांच्याकडनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्या निषेधार्थ म्हणून जिल्हा वकील संघाने आज जिल्हा वकील संघ ते सी-पी ऑफिस येथे पायी मोर्चा काढला होता। त्यानंतर सी-पी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कारवाई करू आणि या ठिकाणी या प्रकरणामध्ये योग्य तो न्याय वकिलांना देऊ।